देशात कितीही तापमान असलं तर खिशात कांदा ठेवला की एसीची हवा लागते, असं एक केंद्राचे मंत्री म्हणाले आहेत. बघूया ते मंत्र्यांचा व्हिडिओ. ना एसी के वातावरण में मैं बैठता हूँ। और जब लोग मुझसे पूछते हैं कि मई जून के माह में भी 51 डिग्री की गर्मी में, मैं कहता हूं कि ये चंबल की चमड़ी है। और दूसरी बात बताऊं, पॉकेट में प्याज ले जाओ, कुछ नहीं होने वाला तुमको। या केंद्रीय मंत्र्यांचं नाव आहे ज्योतिरादित्य सिंधिया आणि हे आहेत केंद्राचे दूरसंचार मंत्री. आणि यांनी एक वक्तव्य केलंय की माझ्या गाडीमध्ये सुद्धा मी एसी लावत नाही, कारण मी माझ्या खिशात कांदा घेऊन फिरतो आणि कांदा माझ्या खिशात असला की मला एसीची कुठलीही गरज पडत नाही. पण यांच्याकडे गाड्या कुठल्या आहेत? रेंज रोवर, BMW, फॉर्च्युनर, सफारीसारख्या गाड्या यांच्याकडे आहेत आणि हे सांगतायत मी गाडीमध्ये एसी लावत नाही. बरं, लावत नसतील पण हे नेमके आहेत कोण? हे आहेत एक रॉयल फॅमिलीमधून येणारे ज्योतिरादित्य सिंधिया. यांचे एक मोठा महल आहे. तो महल केवढा आहे या व्हिडिओवर ते तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल. आणि याच महलामध्ये जर बघितलं, केंद्राचे मंत्री अमित शहा सुद्धा मुक्कामासाठी थांबतात. मग अमित शहांना सुद्धा हे एसी लावत नाहीत का? अमित शहांच्या खिशात कांदा ठेवतात का? हा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर या महलाच्या रूम किती आहेत ते मी आता तुम्हाला सांगेल. या महलाच्या रूम आहेत 400 रूम या महलामध्ये आहेत. अर्थातच 400 पेक्षा जास्त एसी या महलामध्ये आहेत, कारण रॉयल पॅलेस महल आहे आणि यामध्ये 400 रूम आहेत, 400 खोल्या आहेत आणि त्या 400 खोल्यांमध्ये अर्थातच 400 एसी लावल्या गेलेल्या आहेत. 400 पेक्षा जास्त एसी त्या रॉयल पॅलेसमध्ये लावल्या गेलेल्या आहेत. याच रॉयल पॅलेसमध्ये केंद्रीय मंत्री मुक्कामासाठी थांबतात. अर्थात केंद्रीय मंत्री अमित शहा, गृहमंत्री, हे तिथे थांबतात. मग गृहमंत्र्यांच्या खिशामध्ये हे ज्योतिरादित्यजी कांदा घालतात का? कारण त्यांना एसीची हवा कांदा घातल्यानंतरच मिळते. मग यांनी त्यांच्यासुद्धा खिशात कांदा घातला का? हा प्रश्न सर्व जनतेला पडतो आहे. आता पुढे आपण जाऊया. यांची प्रॉपर्टी नेमकी किती आहे? कागदामध्ये लिहिलेली, म्हणजे जी गव्हर्नमेंटला दिलेली त्यांची प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जवळपास 400 कोटी, म्हणजे 400 कोटी त्यांनी लिहून दिलेली प्रॉपर्टी आहे. माझ्याकडे 400 कोटीची प्रॉपर्टी आहे. इनलिगली किती प्रॉपर्टी असेल हे गणत नाही आहे. मग इथल्या गोरगरीब जनतेला हे कसं फसवतात, ठगवतात? कारण हे या अगोदर सुद्धा मंत्रिमंडळामध्ये होते. या अगोदर सुद्धा ते काँग्रेसमध्ये मंत्री पदापर्यंत, खासदारपर्यंत ते पोहोचलेले होते आणि ते राहुल गांधी यांचे जिवलग मित्रसुद्धा मानले जायचे. मग हे पुन्हा आता BJPमध्ये आले. BJPमध्ये सुद्धा यांना मंत्रिपद मिळालं. मग आता हे म्हणजे बाता कशा मारतात हे आपल्याला पाहायला मिळालं. हे खिशातून कांदा काढतात आणि भर सभेत सांगतात की मी सुद्धा एक सर्वसामान्य घरातला माणूस आहे आणि मला सुद्धा आता इथं तुम्ही उन्हात बसलायत आणि उन्हात बसत असताना देशामध्ये कुठेही 51 डिग्री तापमान नाही. पण हे फेके बाबू काय म्हणतात की 51 डिग्री तापमानात सुद्धा मी एसी लावत नाही, कारण मी खिशात कांदा घेऊन चालतो. आणि हे बघा, भर सभेमध्ये ते काय दाखवतात? कांदा दाखवतात. आणि या कांद्यानं खऱ्या अर्थानं जर बघितलं, शेतकऱ्याचा सुद्धा वांदा केला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा भाव, या कांद्याचे भाव या लोकांनी पाडलेत. खरंच ही लोक जर खिशात कांदा घेऊन जर फिरत असती आणि एसी लावायची गरज पडली नसती तर कांद्याला भाव किती असता शेतकऱ्याच्या? हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो आहे. म्हणजे यांनी फॅसिलिटी सगळ्या भोगायच्या, पण सर्वसामान्य लोकांना उन्हात उभं करायचं यांच्या सभेसाठी आणि सांगायचं बघा मी पण तुमच्यासारखाच आहे. पाठीमागे 2-4 बॉडीगार्ड लावलेले आहेत. ते पाठीमागे बॉडीगार्ड, त्यांच्या गाड्या, ज्या गाड्या मी ज्या सांगितल्या आहेत ह्या पूर्वीच्या त्यांनी लिहून दिलेल्या प्रॉपर्टीमधल्या गाड्या आहेत. आणि अशा अनेक गाड्या, म्हणजे ज्या की न लिहिलेल्या, त्यांच्या स्वतःच्या नावावर नसलेल्या अशा सुद्धा गाड्या त्यांच्याकडे असतील. आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या गाड्यासुद्धा त्यांच्याकडे आहेत. कारण 400 रूम
त्यांच्या एका घरामध्ये, एका महालामध्ये आहेत. असे अनेक महल त्यांच्याकडे आहेत, अनेक घरं त्यांच्याकडे आहेत. असा व्यक्ती सांगतोय खिशात कांदा घेऊन फिरा, मग कुणाचा वांदा होणार नाही, कुणाला ऊन लागणार नाही आणि मग काय एसी लावायची सुद्धा गरज नाही, असं हे ज्योतिरादित्य सिंधिया सांगतात. वा ज्योतिरादित्यजी, कुठून शिकून येता तुम्ही असं लोकांना येड्यात काढायचं? आणि हेच स्टेटस कोण ठेवणार? अंडे ठेवणार. अरे एक खरं तर्कबुद्धी वापरणं गरजेचं आहे. कुठलंही सरकार आलं, हे ज्योतिरादित्य सारखेच लोक पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा होते, कारण हेच काँग्रेसमध्ये होते, हेच आता BJP मध्ये आले, कारण भ्रष्ट नेत्यांची सफाई करणारा BJP पक्ष सगळ्या भ्रष्टांना घेऊन मोठी कमाई करताना पाहायला मिळतो की काय, असं सुद्धा सर्व लोकांना जनतेला वाटायला लागलेलं आहे. आणि ह्या ज्योतिरादित्याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा लोकांबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.